मातृभाषा येत नाही पण मराठी येते, असे कित्येक लोक आहेत. आता त्यांना काय समजायचं, त्यांना आम्ही मराठीच समजतो. हा जो पहिलीपासून हिंदीचा मुद्दा आहे, तर आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती की 1ली ते 4थी फक्त मातृभाषा शिकवावी, इंग्रजी पण 5वी पासून सुरू करावं आणि 3री भाषा 7वी किंवा 8वी पासून सुरू करावी. आत्ता आपण जी इंग्रजी पहिलीपासून घेतल्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत की मुलांना 57, 89 हे शब्द मराठीत बोलता येत नाहीत, त्यांना ते इंग्रजीमध्ये बोलावे लागतात. पण इंग्रजीशिवाय अडतं म्हणून ते चालवून घ्यायचं आणि हिंदीशिवाय आमचं अडत नाही म्हणून तो अस्मितेचा प्रश्न, असा जर आरोप तुमच्यावर झाला तर त्याला तुमचं काय उत्तर असेल? नाही, मराठी पालकांनी, जसा आता हा मराठीचा विषय आलाय तसा मराठी पालकांनी देखील याचा विचार केला पाहिजे. मी ज्या वेळेला माझ्या मुलांना मराठी इंग्लिश मिडियममध्ये टाकतो का, तर जगाच्या स्पर्धेत ते मागे पडू नयेत. मग त्याच्यावरती मराठीमध्ये संस्कार करण्याची जबाबदारी ही मराठी पालकांची देखील आहे. आम्ही हिंदीमुळे जर जगाच्या स्पर्धेत ते अजून पुढे जाऊ शकत असते नाही, तर तुम्ही हा सांगा मुद्दा ना, आला नसता. हिंदी देशाच्या बाहेर हिंदी काय चालणार आहे? नाही, आता नाहीये, पण जर तसं असतं तर हा अस्मितेचा विषय झाला असता की नसता? शेवटी मला एक गोष्ट सांगा की शेवटी आपल्या मुलाचं किंवा पाल्याचं ज्या वेळेला करिअरचा विषय येतो तेव्हा कुठलाही पालक असतो, तुम्ही अस्मिता आणि त्याचं करिअर याच्यात गल्लत करू नका. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यावरती बोजा किती टाकायचा. जर तो इंग्रजीमध्ये पहिलीपासून जातोय, तर आता अध्यक्षांनी सांगितलं की खरं म्हणजे 4थीच्या नंतरच, आता आम्ही पण शिकलो ना, पूर्ण मराठीतच शिकलो ना, आम्हाला देखील 5वी नंतर ऑप्शनल होते ना. आम्ही काही जगाच्या स्पर्धेमध्ये कमी पडलो नाही. परंतु आज जे काही दिसतंय चित्र, जे काय व्यापारीकरण झालं असेल किंवा जागतिकीकरण झालं असेल, सगळं जग जवळ आलेलं असेल, ह्यामुळे इंग्रजी भाषा जर त्याची प्रायोरिटी झालेली असेल तर साहजिकच आहे मातृभाषा ही त्याच्या संस्काराची भाषा आहे आणि ती त्या वयातच झाली पाहिजे, ज्या वयात आम्ही म्हणतोय की 1ली ते 5वी हे त्याचं वय आहे की ज्या वयामध्ये त्याला मराठी समजलीच पाहिजे, मराठी संस्कार झालेच पाहिजेत, मराठी भाषा आलीच पाहिजे.